नमस्कार मित्रांनो, रॅपिड रिव्हिजन सेशन्समध्ये आज आपण बघणार आहोत प्रकाशाचा पहिला उपघटक. 2-3 गोष्टी पुन्हा रिपीट करतो. नंबर 1, हे काहीही लिहून घेऊ नका, कारण या शॉर्ट नोट्सची PDF मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हे रॅपिड रिव्हिजन सेशन आहे. संपूर्ण व्हिडिओ आपल्याच सिंपल यूट्यूब चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ डिटेल सगळंच्या सगळं फिजिक्स फ्री उपलब्ध आहे. वेळ असेल तर ते डिटेल लेक्चर्स जरूर बघा. राईट, ओके. सो प्रकाश म्हणजे लाईट. ओके, लाईट थोडंसं विषयांतर होईल, पण लाईट हा भारतीय संस्कृतीमध्ये सद्गुण, योग्यता, सत्सद्विवेक, सगळं काही चांगलं याचं प्रतिनिधित्व करतो. मला एक कविता आठवते, सुरेश भट यांची एक कविता किंवा गझल आहे जी सुरेश वाळकरांनी गायलेली आहे. खूप सुंदर आहे. दुभंगून जाता जाता मी अभंग झालो. त्याच्यामध्ये 2 ओळी आहेत बघा. किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो, अन असाच वणवणताना मी मला मिळालो. सर्व संग सुटले आता मीच संग झालो, दुभंगून जाता जाता मी अभंग झालो. याच्यात जे किरण आहे, किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो. किरण म्हणजे सद्विचार, चांगला विचार, जे जे काही या जगामध्ये मंगलमय आहे, सगळ्यांचं हित साधणारा आहे, ते म्हणजे किरण, प्रकाश. तर तो सद्विचार धरून मी पुढे निघालो. पण सद्विचार धरून, चांगला विचार धरून माणूस ज्यावेळी पुढे निघतो त्यावेळी वणवण सुद्धा होते माणसाची, कारण अनेक जण आजूबाजूला त्याला विरोध करणारे असतात. त्याच्यामुळे माणसाची वणवण होते की मी जो चांगला विचार करतो तो खरा आहे का, मग त्याला इतके विरोधी का, वगैरे वगैरे, म्हणून वणवण होते. सो किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो, अन असाच वणवणताना मी मला मिळालो. पण तशी वणवण होऊन सुद्धा ज्यावेळी योग्य विचार, चांगला विचार न सोडता आपण पुढे जात राहतो, तर अल्टिमेटली मी मला मिळालो. आपण स्वतःला सापडतो. सर्व संग सुटले आता मीच संग झालो. आणि बाकीचे सगळे संग मग सुटतात आणि आपणच आपल्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये न्हावून निघतो. ज्ञानाच्या प्रकाशामध्ये. सो लेट अस स्टार्ट विथ द प्रकाश. राईट. स्वयंप्रकाशित किंवा दीप्तिमान वस्तू, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ल्युमिनस ऑब्जेक्ट. म्हणजे असे ऑब्जेक्ट्स, अशा वस्तू की ज्या स्वतःच प्रकाशाचा स्रोत असतात. म्हणजे त्यांना दुसरीकडनं कुठनं तरी सोर्स मिळत नाही, स्वतःच प्रकाशित असतात. त्या स्वतःचा सोर्स असतात, म्हणजे त्याच्यातनं स्वतःचा प्रकाश बाहेर पडतो. अशांना मराठीमध्ये स्वयंप्रकाशित किंवा दीप्तिमान, इंग्लिशमध्ये त्यांना ल्युमिनस ऑब्जेक्ट असं म्हणतात. उदाहरणार्थ, नैसर्गिक जर आपण म्हटले, नैसर्गिक स्वयंप्रकाशित स्रोत, सूर्य स्वतःचा प्रकाश आहे. इतर तारे, ग्रह नाहीत ना, तारे, फक्त सूर्यासारखे इतर तारे, त्यांना स्वतःचा प्रकाश आहे. काही प्राण्यांना स्वतःचा प्रकाश असतो. काजवे, हनी मशरूम, अँगलर फिश, जेलीफिश, कुकी कटर शार्क, क्लस्टरविंग गोगलगाय, हे सगळे नैसर्गिक स्रोत आहे. आणि मानव सुद्धा असा जरी परप्रकाशित दिसत असला तरी ज्यावेळी तो चांगल्या विचाराला धरून पुढे चालतो आणि त्याला स्वतःचा शोध लागतो, तो सुद्धा आध्यात्मिक दृष्टीने स्वयंप्रकाशित, ल्युमिनस होतो. पण फिजिक्सच्या अँगलने माणूस मात्र परप्रकाशित असतो, कारण त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो. आता काही कृत्रिम स्रोत पण असतात की ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, म्हणजे तेच स्वतः प्रकाशाचा सोर्स असतात. विजेरी म्हणजे टॉर्च, विद्युत दिवा, इलेक्ट्रिक बल्ब इथे चालू आहेत वरती, मेणबत्तीचा प्रकाश, कंदील किंवा इतर तेलावर चालणारे जळणारे दिवे वगैरे वगैरे सर्व. सगळ्यात मोठा प्रकाशाचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे, तर सूर्य. हे झालं सगळं स्वयंप्रकाशितच्या बाबतीत. आता परप्रकाशित किंवा दीप्तिहीन, ज्यांना स्वतःची दीप्ती नाही, स्वतःचा प्रकाश नाही, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. हे ल्युमिनस होते स्वयंप्रकाशित, जे स्वयंप्रकाशित नाहीत ते नॉन ल्युमिनस, म्हणजे यांना स्वतःचा प्रकाश नसतो. ह्या कोणत्या ऑब्जेक्ट, कुठलाही घ्या इथला आजूबाजूचा, हा माझा मोबाईल, हा पेन,
हा फळा, ही भिंत, हे पडदे, एव्हरीथिंग. म्हणजे जे स्वयंप्रकाशित नाही ते सगळं परप्रकाशित असतं. राईट. आता पदार्थांचे 3 प्रकार पडतात: पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक. पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट ज्या पदार्थांमधून आपण आरपार पाहू शकतो किंवा ज्या पदार्थामधून प्रकाश किरणे जशीच्या तशी आरपार जाऊ शकतात त्यांना म्हणतात पारदर्शक पदार्थ. उदाहरणार्थ स्वच्छ काच. आरसा नाही बरं का. आरशातनं आपण पलीकडे नाही बघू शकत. आरशात आपण आपल्यालाच बघू शकतो, पलीकडचं नाही दिसत. सो आरसा नाही, काच. तुम्ही बऱ्याच वेळी जर पुण्या मुंबईला राहत असाल स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी किंवा दुसऱ्या कुठल्या क्लासेससाठी आणि एखाद्या पॉश मॉलमध्ये गेलात तर त्या मॉलमध्ये काचेचा आरसा असतो आणि तो इतका स्वच्छ पुसलेला असतो की काही वेळा आपल्याला तो दिसतच नाही दरवाजा आणि आपण त्याच्यावर आदळतो, ठोकले जातो, तोंड ठोकलं जातं. माझं तरी 1-2 वेळा झालेलं आहे. तुमच्यातलं पैकी कोणाचं झालं असेल तर असं स्वच्छ काच तो काय पारदर्शक, कारण त्याच्यातनं आरपार दिसतं किंवा त्याच्यातनं प्रकाश किरण पूर्णतः पलीकडे जाऊ शकतात. स्वच्छ पाणी. स्वच्छ पाणी जर तुम्ही बघितलं असेल, दुर्दैवाने भारतात अनेक ठिकाणी आपल्याला अस्वच्छ पाणीच दिसतं, पण काही ठिकाणी स्वच्छ पाणी असतं. कोकणातल्या काही समुद्र किनाऱ्यांवर किंवा इव्हन अंदमान निकोबारमध्ये वगैरे तर इतकं स्वच्छ पाणी असतं की आतला तळ आपल्याला दिसतो. आतला तळ दिसतो म्हणजे आपल्याला त्याच्यातनं आरपार दिसतंय ना पाण्यातनं, स्वच्छ पाण्यातनं. म्हणजे ते स्वच्छ पाणी सुद्धा कसं आहे, पारदर्शक. याला तुमच्यापैकी ऐकणारे जर कोणी खानदेशचे असतील आणि अहिराणी माहीत असेल तुम्हाला तर स्वच्छ अतिशय नितळ पाण्याला एक फार सुंदर शब्द वापरला जातो अहिराणीमध्ये, आच्छलमोर पाणी. आच्छलमोर. काय आच्छलमोर पाणी शे भाव तठे त्या नदीमा असं आच्छलमोर पाणी शे, नाही ते त्या तलावमा आच्छलमोर पाणी शे, या पद्धतीने. तर ते स्वच्छ पाणी हे सुद्धा काय ट्रान्सपरंट. हवा. हवेतनं आपल्याला आरपार दिसतं. तुम्ही मला पाहू शकतायत, मी तुम्हाला समोर आले तुम्ही तर मी तुम्हाला पाहू शकेल, कारण काय हवा पारदर्शक आहे. राईट. आता अर्धपारदर्शक याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रान्सल्युसंट. हे ट्रान्सपरंट, हे ट्रान्सल्युसंट. ओके. म्हणजे ज्याच्यातनं आपण आरपार तर पाहू शकतो पण अगदी सुस्पष्ट नाही दिसत, थोडंसं अस्पष्ट दिसतं. बघा एखादं प्लास्टिक असतं ते एकदम कलरवालं नसतं, असं थोडंसं दुधी असतं किंवा अगदी हलक्या म्हणजे सॉफ्ट कलरचं असतं, तर त्याच्यातनं पलीकडचं दिसतं, एकदम स्पष्ट दिसत नाही, थोडं थोडं धुसर दिसतं पण दिसतं. तर असे पदार्थ म्हणजे अर्धपारदर्शक, म्हणजे अर्धवट त्याच्यातनं दिसतं आरपारचं. ओके. उदाहरणार्थ प्लास्टिक. तेलकट कागद. तुम्ही जर नॉर्मल कागदाच्या पलीकडे दिसत नाही, अर्थात नॉर्मल कागद पण खूप पातळ जर असला ना तर दिसतं, पण कागद जर तेलात बुडवला आणि काढला तर थोडं थोडं पलीकडचं दिसतं. सो तेलकट कागद. त्वचा. त्वचेतनं सुद्धा हे बघा आपल्या ज्या या असतात ना व्हेन्स, शिरा, धमन्या म्हणजे आर्टरीज, व्हेन्स या थोड्या थोड्या दिसतात आपल्याला आपल्या त्वचेतनं, बरोबर. निळ्या निळ्या दिसतात बघा. तर त्वचा सुद्धा थोडीशी अर्धपारदर्शक आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे अपारदर्शक, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ओपाक. OPAQUE. ओपाक. की ज्याच्यातनं आरपार आपण पाहूच शकत नाही. उदाहरणार्थ धातूचा पत्रा, वीट, लाकूड वगैरे वगैरे. आता हा स्मार्ट बोर्ड आहे, याच्या पलीकडे मी नाही बघू शकत, याच्या पलीकडची भिंत मला दिसत नाही. सो ओपेक. ओपेक म्हणजे अपारदर्शक. म्हणजे काय, याच्यातनं प्रकाश किरण पलीकडे जात नाही. पलीकडे जात नाही म्हणजे तिथून परावर्तित होत नाही आणि आपल्याला पलीकडचं दिसत नाही. अर्धपारदर्शकमध्ये थोडे थोडे किरण पलीकडे जातात पण सगळे जात नाही. पारदर्शकमध्ये सगळेच्या सगळे प्रकाश किरण पलीकडे जातात. राईट. पुढचा मुद्दा आता प्रकाशाचे स्वरूप. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या ज्या वेव्ज असतात, तरंग असतात, त्यांचं आपण 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करतो. मेकॅनिकल वेव्ज म्हणजे यांत्रिक तरंग आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे विद्युत चुंबकीय. इलेक्ट्रो म्हणजे विद्युत, मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय, विद्युत चुंबकीय तरंग. आपण बघा याच्या पूर्वीचं तुम्ही जर ध्वनीचे लेक्चर्स बघितले असतील त्यात बघितलं आपण ध्वनी हा कोणत्या प्रकारचा तरंग असतो, यांत्रिक, मेकॅनिकल. कारण कुठल्या तरी माध्यमाच्या हालचालीने जेव्हा कुठेतरी काहीतरी फिजिकल असतं आणि त्याची हालचाल होते ना त्याला मेकॅनिकल म्हणतो आपण.
सो ध्वनी तरंगामध्ये काय होतं की काहीतरी कण असतात, काहीतरी माध्यम असतं, स्टील असेल, हवा असेल, अजून काय असेल, लाकूड असेल, त्याच्यातल्या कणांची हालचाल होते, म्हणजे काहीतरी मेकॅनिकल घडतं आणि त्याच्यातनं तरंग निर्माण होतात, म्हणून ते मेकॅनिकल तरंग. दुसरा प्रकार असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक, म्हणजे पदार्थाच्या अणूंमध्ये जे इलेक्ट्रिक गुणधर्म असतात, ते इलेक्ट्रिक गुणधर्म, त्यांचे व्हायब्रेशन्स आणि मॅग्नेटिक गुणधर्म यांच्या एकत्रीकरणातून काही तरंग तयार होतात, त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणतात. ओके, सो आपण ऑलरेडी बघितलं की यांत्रिक म्हणजे मेकॅनिकल तरंगांच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, उदाहरणार्थ ध्वनी तरंग. पण विद्युत चुंबकीय लहरींना प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. त्या निर्वातात म्हणजे व्हॅक्यूममध्येही प्रवास करू शकतात. ध्वनी निर्वातात प्रवास करू शकत नाही, आपण पाहिलेलं आहे. म्हणून चंद्रावर ध्वनी ऐकू येत नाही, कारण जवळजवळ वातावरण नाहीच आहे तिथे. पण जिथे वातावरण नसतं किंवा कुठलंही माध्यम नसतं, कुठलंही माध्यम नाही म्हणजे व्हॅक्यूम, निर्वात, काहीच नाही, अशा ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग हे प्रवास करू शकतात. आणि जो प्रकाश तरंग असतो तो सुद्धा विद्युत चुंबकीय तरंग होय. विद्युत चुंबकीय तरंगांमध्ये अनेक तरंग असतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्यातला एक तरंग आहे तो म्हणजे प्रकाश तरंग. म्हणजे हे आता ब्रेनवर पक्क प्रिंट, काय प्रकाश तरंग हा कोणत्या प्रकारचा तरंग आहे, यांत्रिक का विद्युत चुंबकीय, तर विद्युत चुंबकीय. म्हणूनच सूर्यापासून प्रकाश पूर्ण इथे येऊ शकतो, कारण पृथ्वीच्या वातावरणाच्या नंतर तर काहीच नाहीये, निर्वात आहे. जर प्रकाश किरण त्याच्यातनं प्रवास करू शकली नसती तर संपूर्ण पृथ्वी अंधारात राहिली असती, कुठलीही ऊर्जा नसती तर जीवन नसतं. ओके, सो प्रकाश किरण हे कोणत्या प्रकारचे किरण आहेत, विद्युत चुंबकीय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. मग त्यांच्या प्रवासासाठी माध्यमाची गरज नसते आणि त्याच्यामुळेच ते सूर्यापासून निर्वात पोकळीतून प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. प्रकाशाच्या सूक्ष्म घटकांना फोटॉन म्हणतात. सूक्ष्म घटक म्हणजे ॲक्च्युली त्याला क्वांटा म्हणतात. क्वांटा म्हणजे असं मानलं जातं की प्रकाश किरण हा अशा छोट्या छोट्या युनिट्समध्ये इमिट होतो. बुड धुप 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 असे छोटे ते जे छोटे सूक्ष्म घटक असतो, हे बेसिकली क्वांटम फिजिक्स जेव्हापासून सुरू झालं ना, तेव्हापासून हे सुरू झालं. बेसिकली मॅक्स प्लँक वगैरे जे आहेत त्यांनी. तर असं मानलं जातं प्रकाश हा छोट्या छोट्या ऊर्जा घटकांचा किंवा ऊर्जा पुंजांचा, क्वांटाचा बनलेला असतो. त्याला आपण म्हणतो फोटॉन. मॅक्स प्लँक यांनी हा प्रकाशाचा क्वांटम सिद्धांत मांडला आणि तेथूनच क्लासिक भौतिकशास्त्राचे आधुनिक भौतिकशास्त्रात संक्रमण झाले. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लासिक फिजिक्स जे होतं म्हणजे अभिजात किंवा जुनं फिजिक्स, ते सगळं न्यूटनच्या नियमांवर अवलंबून होतं किंवा न्यूटनच्या नियमांवर आधारित होतं. आणि ते मोठमोठ्या ज्या यांत्रिक घटना आहेत, गती, त्वरण वगैरे वगैरे, किंवा मोठमोठ्या ग्रह ताऱ्यांच्या गती, त्यांना ते लागू पण होतं. ओके, पण जसं जसं आपण डिटेलमध्ये जात गेलो, अणूचा शोध लागला, त्याच्यात मग ॲटॉमिक पार्टिकल्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, त्याच्यात आणखी सब ॲटॉमिक पार्टिकल्सचा शोध लागायला लागला. जसं सूक्ष्मात आपण जायला लागलो तसं लक्षात आलं की न्यूटनचे नियम हे तिथे लागू होत नाहीत. आणि मॅक्स प्लँक यांनी मग प्रकाशाचा क्वांटम सिद्धांत मांडला. मॅक्स प्लँक नाव ब्रेनवर प्रिंट करून ठेवा. आणि मॅक्स प्लँक यांनी हा क्वांटम सिद्धांत मांडल्यानंतर तिथून जे न्यूटनच्या, गॅलिलिओच्या नियमांवर आधारित असणारं क्लासिकल फिजिक्स होतं, त्याचं रूपांतर पुढे झालं कुठल्या फिजिक्समध्ये, तर आधुनिक फिजिक्समध्ये, मॉडर्न फिजिक्समध्ये. ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की अनेक तरंग असतात, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग असतात. ज्या आता विद्युत चुंबकीय जे तरंग असतात त्यांच्या अनेक वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज म्हणजे वारंवारिता किंवा वेगवेगळ्या तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ असतात. त्या सगळ्यांना मिळून म्हणजे थोडक्यात काय
की आपल्याला जे काही सूर्यापासून किंवा वातावरणातनं सगळे विद्युत चुंबकीय किरणं येतात, विद्युत चुंबकीय तरंग येतात, त्या सगळ्या विद्युत चुंबकीय तरंगांना एकत्रितरित्या मिळून विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रम किंवा विद्युत चुंबकीय पट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतात. स्पेक्ट्रम म्हणजे अनेक गोष्टींचा एकत्रित समुच्चय. सो वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारितेच्या किंवा वेगवेगळ्या तरंग लांबीच्या, वारंवारिता तरंग लांबी मी तुम्हाला ऑलरेडी ध्वनीमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे ते रिपीट करणार नाही. ज्यावेळी मी वारंवारिता बोलेल किंवा फ्रिक्वेन्सी बोलेल तुम्हाला माहिती पाहिजे काय बोलतोय मी. ज्यावेळी मी तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ बोलेल तुम्हाला माहिती पाहिजे मी काय बोलतोय. ओके, राईट. सो अशा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी किंवा वेवलेंथ असणाऱ्या सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांना एकत्रित मिळून काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, विद्युत चुंबकीय पट. ओके, तर मग या पटामध्ये कोणत्या कोणत्या वेगवेगळे विद्युत तरंग आहेत, विद्युत चुंबकीय तरंग आहेत, तर त्यांना आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. या फिगरला एक मिनिंग आहे मित्रांनो. हे बघा, इथे थोड्याशा या अशा मोकळ्या आहेत, नंतर या हळूहळू इथे जवळ येत जातात आणि इथे एकदम जवळ येत जातात. या जवळ म्हणजे काय की यांची तरंग लांबी कमी म्हणजे वेवलेंथ कमी म्हणजे वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त, आणि इकडे या मोकळ्या म्हणजे तरंग लांबी जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता कमी. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि मग इथून इकडे लक्षात ठेवायचं, हा वर्ड मी इथे तयार केलेला आहे बघा, RMI VUXG. हा पाठ करा, एकदम पाठ करायचा. RMI VUXG पाठ पाहिजे, याला पर्याय नाही. RMI VUXG. जर तुम्ही दररोज सकाळी उठून कुठल्या देवाचा जप करत असाल तर 108 माळा याच्या पण करा. RMI VUXG, RMI VUXG, RMI VUXG, RMI VUXG. 108 वेळा दररोज असे 10 दिवस करा, त्याच्यानंतर करण्याची गरज नाही. ओके. R स्टँड्स फॉर रेडिओ वेव्ज. रेडिओ वेव्ज आहेत डावीकडे, म्हणजे असा तरंग आपण काढायचा, याशी अशी आकृती पाठ ठेवायची डोक्यामध्ये. R पहिल्यांदा त्याची तरंग लांबी सर्वात जास्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये, आणि वेवलेंथ असं तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ जास्त, सगळ्यात जास्त, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता सगळ्यात कमी. R नंतर येतो RM. M म्हणजे मायक्रोवेव्ह. तर मायक्रोवेव्हची तरंग लांबी रेडिओपेक्षा थोडी कमी म्हणजेच फ्रिक्वेन्सी थोडीशी रेडिओपेक्षा जास्त. I म्हणजे इन्फ्रारेड. इन्फ्रारेडची पुन्हा वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी मायक्रोवेव्हपेक्षा पण थोडीशी कमी म्हणजेच फ्रिक्वेन्सी थोडी जास्त मायक्रोवेव्हपेक्षा. नंतर येतो व्हिजिबल म्हणजे दृश्य. याचाच स्टडी करणार आहेत बघा आपण व्हिजिबलचा. म्हणजे या स्पेक्ट्रममध्ये एक छोटा भाग आहे ज्याला आपण व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणतो, म्हणजे दृश्यपटल म्हणतो. ते दृश्यपटल म्हणजे प्रकाश. ओके, राईट. सो दृश्यपटलाची वेवलेंथ इन्फ्रारेडपेक्षा आणखी कमी म्हणजेच फ्रिक्वेन्सी वारंवारिता थोडी अजून जास्त. नंतर U म्हणजे अल्ट्राव्हायोलेट. याला मराठीमध्ये म्हणतात अतिनील किरणे, अल्ट्राव्हायोलेट रेज. तुम्ही ओझोनमध्ये वाचलं असेल बघा, मॅडमने तुम्हाला बॉयलॉजी परिस्थितिकी किंवा प्रदूषणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये शिकवलं असेल की अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे हे ओझोनचा क्षय होतो वगैरे वगैरे. हे ते अल्ट्राव्हायोलेट U. यांची तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ दृश्यपेक्षा पण कमी म्हणजेच फ्रिक्वेन्सी वारंवारता दृश्यपेक्षा जास्त. त्याच्यानंतर X म्हणजे एक्सरे. हे तर आपण भरपूर वेळा बघतो. कोरोनाच्या काळात तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा एक्सरे झाला असेल छातीचा, किंवा तुमच्या कुटुंबातल्या कोणाचा एक्सरे झालेलाच असेल. सो एक्सरे. आणि गॅमा, G म्हणजे गॅमा. हा गॅमा जो आहे याची तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ सर्वात कमी म्हणजेच फ्रिक्वेन्सी एकदम फास्ट
वारंवारिता एकदम फास्ट, सगळ्यात जास्त. हे असंच्या असं पाठ पाहिजे, RMI VUXG, RMI VUXG. क्लिअर? आणि ही आकृती अशी, याच्यावरून तुम्हाला 2-4 प्रश्नांची उत्तर अशीच येऊन जातात. राईट, पुढे जाऊ आता आपण. आता याच्यात आपल्याला माहित आहे की जो व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे, आपलं जे मूळ सायन्स ऑल इन वन आहे त्याच्यात याचाच पूर्ण चार्ट दिलेला आहे आपण, की बेसिकली या प्रत्येकाच्या वेवलेंथ कोणत्या रेंजमध्ये आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता कोणत्या रेंजमध्ये, तो डिटेल थोडंसं बघून घ्या रेंजसाठी, की टॉप कुठे आणि हे कुठे आणि व्हिजिबल. आपण इथे व्हिजिबलचं बघणार आहोत. जो व्हिजिबल स्पेक्ट्रम असतो म्हणजे हा बघा, हा दृश्य, हा म्हणजे प्रकाश. ओके, आता अजून एक लक्षात ठेवायचा, हे तुम्ही हा सिक्वेन्स लक्षात ठेवला ना, RMI VUXG, तर कोणत्या दोघांमध्ये असतो हे पण लक्षात राहतं आपल्याला. इन्फ्रारेड, ओके, कोणत्या दोघांमध्ये आहे? मायक्रोवेव्ह आणि दृश्याच्या मध्ये आहे. दृश्य कोणत्या दोघांमध्ये आहे? इन्फ्रारेड आणि अतिनील मध्ये आहे. अतिनील कोणत्या दोघांमध्ये? एक्सरे आणि दृश्यमध्ये आहे. तर हे लक्षात ठेवायचं. सो हे हा जो आपला व्हिजिबल स्पेक्ट्रम असतो, जो आपण स्टडी करतो आहे, याची जी वेवलेंथ असते, याची जी वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी असते, ही 380 ते 740 नॅनोमीटर अशी असते. आणि याला जर थोडं राऊंडिंग ऑफ केलं अजून, तर आपण या 380ला राऊंड ऑफ करू शकतो 400 आणि 740ला राऊंड ऑफ करू शकतो 700. सो 400 ते 700 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे काय? जितके नॅनोमीटर असतात त्याला 10⁻⁹ ने गुणायचं असतं. 10⁻⁹. ओके, 10⁻⁹ ने गुणायचं असतं नॅनोमीटर. सो हे पक्क लक्षात ठेवायचं की व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणजेच प्रकाश, म्हणजेच दृश्यपटल, यांची तरंग लांबी 400 ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असते. जर ते मीटरमध्ये विचारली तर आपल्याला माहिती आहे नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ ने गुणायचं. मग 400 नॅनोमीटर म्हणजे किती? 400 गुणिले 10⁻⁹. मग हे 2 जर काढून टाकले आपण, इथले 2, तर इथे काय होऊन जाईल? -7 होऊन जाईल. म्हणजे 4 गुणिले 10⁻⁷ ते 7 गुणिले 10⁻⁷, किंवा 400 गुणिले 10⁻⁹ ते 700 गुणिले 10⁻⁹ मीटर. ओके, राईट. मग यांची फ्रिक्वेन्सी किती असते हे तर बघितलं आपण, वेवलेंथ बघितली. ओके, फ्रिक्वेन्सी किती असते? तर फ्रिक्वेन्सीची जी रेंज असते यांची, ही साधारणतः 770 टेराहर्ट्ज. एक मिनिट, 430 टेराहर्ट्ज ते 770 टेराहर्ट्ज. किती? 430 ते 770 टेराहर्ट्ज. टेराहर्ट्ज, टेरा म्हणजे 10⁻12 ने गुणायचं, -12 नाही हा, 10⁻12. ओके, सो हे बघा, वेवलेंथ मध्ये 400 ते 700 होतं आणि फ्रिक्वेन्सीमध्ये पण तसेच आकडे आहेत. 430 आहे 400 ऐवजी, 740 770 आहे. म्हणजे हे पण लक्षात ठेवायला तसं सोपं आहे. ओके, 400च्या आसपासचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इलिमिनेशन पद्धतीने असं काही विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल. ओके, आता न्यूटनने कलर डिस्कद्वारे पहिल्यांदा दाखवले की प्रकाशात 7 रंग असतात. टेलिग्राम चॅनलमध्ये 2-3 दिवसापूर्वी मी प्रश्न टाकला होता. त्याच्यामध्ये 4 विधानं होती आणि एक विधान असं होतं की आईन्स्टाईनने कलर डिस्कद्वारे पहिल्यांदा असे दाखवले की प्रकाशात 7 रंग असतात. बऱ्याच मुलांनी त्याला बरोबर म्हटलं, तर तो आईन्स्टाईन नाही आहे मित्रांनो, तो आहे न्यूटन. ओके, इनफॅक्ट काय झालं होतं की ज्यावेळी न्यूटन त्याच्या युनिव्हर्सिटी एज्युकेशन घेत असताना तिथे प्लेग सुरू झाला, म्हणून तो युनिव्हर्सिटी सोडून आपल्या गावी परत आला. ओके, मला वाटतं थॉप्सबर्ग का असं काहीतरी, मला आठवत नाही आहे. त्या गावी परत आला आणि त्याचं एक असं शेतामध्ये घर होतं, फार्म हाऊस टाईपचं, मॅनर म्हणतात ते तिथे इंग्लंडमध्ये. तर तिथे तो एकटाच होता आणि प्लेग वगैरेची साथ असल्यामुळे, म्हणजे तुम्ही थोडक्यात
जसं आपला कोरोनामध्ये लॉकडाऊन होता आणि लोक असे एकटे राहायचे ना, तसं तो राहत होता प्लेगच्या दरम्यान. त्या काळात त्याने तिथे प्रकाशावर वेगवेगळे प्रयोग केले, हे लक्षात ठेवा. ओके. आणि मग तिथे त्याने कलर डिस्कद्वारा, ती कलर डिस्क असते बघा, त्याच्यात वेगवेगळे कलर असतात मार्क केलेले, ती जोरात फिरवली की सगळे कलर मिक्स होऊन आपल्याला व्हाईट दिसायला लागते कलर डिस्क. तो प्रयोग बेसिकली त्याने पहिल्यांदा दाखवलं की 7 रंग असतात. 7 रंग कोणते, याला आपण, तुम्हाला इंग्लिश शब्द माहित असेल व्हिबग्योर. व्हिबग्योर नावाने बऱ्याच हे असतात, शाळा असतात, क्लासेस असतात, दुकानं असतात, व्हिबग्योर. पण त्याला आपण उलट लक्षात ठेवायचं. व्हिबग्योर लिहायचं पण उलट लिहायचं, व्हिबग्योर. ओके. व्हिबग्योर. आर म्हणजे रेड म्हणजे लाल, ओ म्हणजे ऑरेंज म्हणजे नारंगी, वाय म्हणजे येलो म्हणजे पिवळा, जी म्हणजे ग्रीन म्हणजेच हिरवा, बी म्हणजे ब्लू म्हणजे निळा, आय म्हणजे इंडिगो म्हणजे पारवा, आणि व्ही म्हणजे व्हायलेट म्हणजे जांभळा. ओके. यालाच आपण ता ना पी ही नी पा जा असं म्हणतो. ता ना पी ही नी पा जा. जे मराठी मीडियम मध्ये शिकलेले असतील त्यांना हा शब्द माहिती आहे, ता ना पी ही नी पा जा. ताला ऍक्च्युली रेडला लाल न म्हणतात तांबडा म्हणतात. सो ता, ना नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही हिरवा, नी निळा, पा पारवा, जा जांभळा असं. ओके. सो तांबड्याची तरंग लांबी सगळ्यात जास्त. हा आता आला शिक्का, प्रिंट, ब्रेनवर प्रिंट. ता ना पी ही नी पा जा, याच्यामध्ये जो ता आहे ताची तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ सगळ्यात जास्त, म्हणजेच फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता सगळ्यात कमी. म्हणजे हा आहे ना, याची तरंग लांबी जास्त म्हणजे हा असा जातो मोठमोठ्या याच्यात, मोठमोठ्या या ढांगा टाकत, म्हणजेच त्याची फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे असं थोडासा थंड आरामाने. ओके. आणि जो सगळ्यात इकडे असतो एंडला, व्ही म्हणजे व्हायलेट, हा याची तरंग लांबी एकदम छोटी म्हणजे असा 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 असा, आणि हा एकदम असा 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 जातो. ओके. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सीवाला हा, म्हणजेच तरंग लांबी याची सगळ्यात कमी. ठीक आहे. ओके. सो जांभळ्याची तरंग लांबी सगळ्यात कमी, वारंवारिता सगळ्यात जास्त. राईट. पुढचा महत्वाचा पॉइंट, प्रकाशाचे रिफ्लेक्शन, परावर्तन. ओके. एखाद्या पृष्ठभागावर जर प्रकाश पडला तर तो तिथून परत फिरतो, त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. म्हणजे समजा हे असा प्रकाशाचा इथे किरण पडला तर इथून तो बाउन्स होऊन असा दुसऱ्या दिशेने जातो, याला म्हणतात प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन इंग्लिशमध्ये. आता प्रकाशाच्या परावर्तनाचे 3 महत्वाचे नियम आहेत, ते पाठच पाहिजेत. सिंपल आहेत, त्याच्यात काही विशेष नाही. नियम क्रमांक 1, आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका हे तिन्ही एकाच प्रतलात असतात. त्याच्यात आकृती आहे का? नाही, आपण आकृती नाही दिलेली. मूळ पुस्तकामध्ये जरूर बघा आकृती, त्याच्यात मी त्रिमितीय म्हणजे 3 डायमेन्शनल आकृती दिलेली आहे. इथे तुम्हाला तात्पुरती काढून दाखवतो. जर समजा हा असा एक पृष्ठभाग आहे, याच्यावर हा प्रकाश किरण असा पडला तर हा इथे इकडून असा परावर्तित होतो. ओके. जिथे हा टच करतो याला, जिथे आपाती किरण याला टच करतो सरफेसला, त्या सरफेसला त्या पॉइंटवर काढलेली लंब रेषा म्हणजे तिला म्हणतात स्तंभिका. ओके. त्या सरफेसला लंब, आणि जिथे आपाती किरण, याला जो येणारा किरण असतो त्याला म्हणतात आपाती किरण, इंग्लिशमध्ये इन्सिडेंट रे. जो परावर्तन होऊन पुढे जातो त्याला म्हणतात रिफ्लेक्टेड रे किंवा परावर्तित किरण. ओके. परावर्तित किरण. सो आपाती किरण ज्या ठिकाणी पडतो या पृष्ठभागावर, तिथे जो पॉइंट असतो त्या पॉइंटवर या पृष्ठभागाला लंब असणारी रेषा तिला म्हणतात स्तंभिका किंवा नॉर्मल. ओके.
ठीक. आता या आपाती किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन, लक्षात ठेवा, सरफेसशी केलेला कोन नाही, पृष्ठभागाशी केलेला कोन नाही, स्तंभिकेशी केलेला कोन, याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा आपाती कोन. आणि जो परावर्तित किरण आहे, परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन याला म्हणतात परावर्तन कोन किंवा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. क्लिअर ना मित्रांनो? याच्याशी केलेला कोन नाही, हा कोन नाही बरं का, किंवा इथे हा कोन नाही, स्तंभिकेशी केलेला कोन. आणि स्तंभिका काय असते, या पॉइंटवर या सरफेसला लंब असणारी. समजा मी अशी आकृती काढली, समजा माझा सरफेस असा आहे, हा असा आपाती किरण आहे, तर स्तंभिका म्हणजे काय माहितीये का, ज्या पॉइंटवर आपाती किरण याच्यावर पडतो, या सरफेसवर, ओके, त्या पॉइंटला या सरफेसला लंब असणारी रेषा म्हणजे अशी येईल ती, म्हणजे हा अँगल काटकोन पाहिजे 90 डिग्री, तर ही स्तंभिका येईल, असं लक्षात ठेवा. ओके, राईट. सो पहिला नियम परावर्तनाचा, आपाती किरण म्हणजे हा, परावर्तित किरण म्हणजे हा, आणि स्तंभिका म्हणजे ही, हे तिन्ही एकाच प्रतलात असतात. एकाच प्रतलात असतात. एकाच प्रतलात म्हणजे काय, एक मिनिट तुम्हाला मी प्रतल दाखवतो, मला जर इमिजिएटली सापडतं. 2 मिनिटं थांबा, एकच मिनिट. यस, हे सापडलं बघा. बघा ही वेगवेगळी प्रतलं असतात. हे बघा, हे हिरवं म्हणजे हे एक प्रतल, हे एक प्रतल आणि हे एक प्रतल, ही 3 प्रतल आहेत बघा, हे एक आणि हे एक. तर समजा आपाती किरण या प्रतलात असेल, आता हे हिरवं प्रतल घेऊ आपण, तर आपाती किरण जर इथे असेल असा आणि ही स्तंभिका असेल, तर परावर्तित किरण असा असेल, म्हणजे तिन्ही या हिरव्याच प्रतलात असेल. असं नाही होणार की आपाती किरण इथे आला आणि इकडे या साईडने इकडे गेला, इकडे या प्रतलावर, हे प्रतल वेगळं झालं ना, तसं नाही, तिन्ही एकाच प्रतलात असतात. ओके, राईट. दुसरा नियम, आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. म्हणजे ही काय आहे, स्तंभिका आहे, तर आपाती किरण लेफ्ट साईडला आहे, तर परावर्तित किरण राईट साईडला आहे. ओके, म्हणजे दोन्ही विरुद्ध बाजूला असतात. ठीक आहे. आपाती किंवा आपतन कोन म्हणजे हा कोन, आपाती कोन याला काय म्हणतात, आपाती कोन किंवा आपतन कोन. व परावर्तन कोन म्हणजे हा परावर्तन कोन, म्हणजे परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन, हे एकाच मापाचे असतात. म्हणजे अँगल आय बरोबर अँगल आर, हे दोघं एकाच मापाचे असतात. हे 3 नियम आपले पाठ पाहिजेत. राईट. आता परावर्तनाचे प्रकार. नियमित परावर्तन, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेग्युलर किंवा स्पेक्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर किंवा स्पेक्युलर रिफ्लेक्शन याला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये म्हणतात नियमित परावर्तन. म्हणजे काय, आकृतीत दाखवल्याप्रमाणे, आता ही आकृती इथे नाही आहे कारण या शॉर्ट नोट्स आहेत, अदरवाईज हे खूप मोठं झालं असतं. ती आकृती मूळ आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये आहे. सो एखादा गुळगुळीत किंवा सपाट पृष्ठभाग जर घेतला तर, आणि त्याच्यावर समजा हे आपाती किरण आहेत असे, एक लक्षात ठेवा, खूप दूरवरून येणाऱ्या किरण म्हणजे सूर्याकडनं येणाऱ्या किरणांना आपण असे समांतर दाखवतो. तर सर्व आपाती किरणांचे एकाच दिशेने परावर्तन होते. म्हणजे काय, हे जाताना असे, 1 मिनिट, हा असा, हा असा, असे एकाच दिशेने येतात आणि जाताना त्या दुसऱ्या पण एकाच दिशेने जातात. आणि म्हणून तो पृष्ठभाग असा चमकतो.
बघा तुम्हाला इथे जाणवत असेल, इथे कुठेतरी तुम्हाला लाईट दिसत असेल बघा, जो माझा समोरचा लाईट आहे ना, आता हा जो सरफेस आहे हा स्मार्ट बोर्डचा, हा एकदम गुळगुळीत आहे. तर ते लाईट जो येतोय त्याच्यावर, तो लाईट असा तशाचा तसा रिफ्लेक्ट होतोय आणि तुम्हाला दिसतोय. म्हणून इथे बघा, इथे असं चमकतंय वरती. असं जे रिफ्लेक्शन असतं याला म्हणतात नियमित रिफ्लेक्शन, रेग्युलर किंवा स्पेक्युलर रिफ्लेक्शन. ओके. आणि जेव्हा गुळगुळीत पृष्ठभाग असतो, खडबडीत पृष्ठभाग असतो, हे कधी होतं, गुळगुळीत पृष्ठभाग असेल तेव्हा. ओके. जसं हे पण आहे बघा, हे असं तुम्हाला थोडंसं चमकताना दिसेल बघा, मी थोडा हलवतो तर तुम्हाला चमकताना दिसतंय ना, कारण गुळगुळीत आहे. त्याच्यावर पडणारे सगळे किरण हे एकाच दिशेने परावर्तित होऊन असं काहीतरी ग्लेअर होतं, ग्लेअर तयार होतं. म्हणून चष्मे बनवताना ते अँटी ग्लेअर काच असतो बघा. एनिवे, जिथे खडबडीत पृष्ठभाग असतो तर त्यावेळी काय होतं, खडबडीत पृष्ठभागावर जी प्रकाश किरण पडतात ती वेगवेगळ्या दिशेने परावर्तित होतात. समजा असा काहीतरी खडबडीत पृष्ठभाग आहे, तर समजा इथे प्रकाश किरण पडला तर तो परावर्तनाच्या नियमानुसार इथे एक लक्षात ठेवायचं, कशाही पृष्ठभागावर प्रकाश किरण पडला तर त्याचा परावर्तन हे आपण जे परावर्तनाचे 3 नियम बघितले त्या नियमानुसारच होतं. तो नियम इथे लावला समजा, हा प्रकाश किरण इकडे गेला. समजा इथे एक आपाती किरण आहे, हा इकडे गेला. इथे एक आपाती किरण पडला, तो इकडे गेला. तर बघा कुठे कुठे जात आहेत, हा इकडे गेला, हा इकडे गेला, हा इकडे गेला, सगळ्यांची तोंड इकडे तिकडे. आणि त्याच्यामुळे तो पृष्ठभाग असा चकाकत नाही. म्हणून जे मॅट फिनिश असतं ना, मॅट फिनिशच्या कवरची पुस्तकं किंवा मॅट फिनिशचा सनमायका किंवा मॅट फिनिशचा मॅट फिनिशचे पडदे हे असे चकाकत नाही. या उलट जे ग्लॉसी फिनिश असतं ना ते असे चकाकतात. कापड पण असतं बघा, पॉलिस्टरचं वगैरे कापड, ते असं चमकतं थोडंसं, राईट. सो खडबडीत पृष्ठभाग जिथे असतो तिथे जेव्हा प्रकाश किरण पडतात तेव्हा प्रत्येक किरण हा परावर्तनाच्या नियमानुसार वेगवेगळ्या दिशेला परावर्तित होतो आणि त्याच्यामुळे असं एकदम चमकत नाही, ग्लेअर येत नाही. त्याला अनियमित परावर्तन म्हणजेच इररेग्युलर किंवा डिफ्युज्ड रिफ्लेक्शन असं म्हणतात. ओके, राईट. वारंवार परावर्तन म्हणजे मल्टिपल रिफ्लेक्शन म्हणजे असं की एखाद्या स्वयंप्रकाशित वस्तूचा प्रकाश दुसऱ्या एखाद्या वस्तूवर पडून तिथून परावर्तित होतो. हा परावर्तित प्रकाश पुन्हा तिसऱ्या वस्तूवर पडून तिथूनही परावर्तित होतो. अशा प्रकारे प्रकाशाचे सतत परावर्तन होत राहते. याला म्हणतात वारंवार रिफ्लेक्शन किंवा मल्टिपल रिफ्लेक्शन. आणि या मल्टिपल रिफ्लेक्शनचं म्हणजे असं की समजा इथे हा लाईट आहे, या लाईटचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला, माझ्या चेहऱ्यावरनं तो इकडे गेला, तिथून पुन्हा तिसरीकडे गेला, असं सारखं परावर्तन होत राहतं. याला मल्टिपल रिफ्लेक्शन म्हणतात. जसं ध्वनीमध्ये आपण बघितलं होतं की वारंवार ध्वनीचं परावर्तन होऊन तो निनाद म्हणजे रिव्हर्बरेशन तयार होतं. तसं प्रकाश किरण सतत परावर्तित होत राहतात. याचा उपयोग काही उपकरणांमध्ये केला जातो. त्याच्यातलं एक उपकरण म्हणजे पेरिस्कोप किंवा परिदर्शी आणि कॅलिडोस्कोप, त्याला शोभादर्शी म्हणतात किंवा चारूदर्शी म्हणतात, कॅलिडोस्कोप आणि पेरिस्कोप. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची की पेरिस्कोप किंवा कॅलिडोस्कोप या उपकरणांचं वर्किंग कशावर अवलंबून असतं तर वारंवार परावर्तन, मल्टिपल रिफ्लेक्शन. त्याच्यामध्ये पेरिस्कोपचं डिटेल आपण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. इथे मी थोडक्यात तुम्हाला क्विकली सांगतो. अशी एक नळी असते आणि इथे असा एक आरसा लावलेला असतो, 45 डिग्रीवर लावलेला असतो, म्हणजे हा कोन 45 डिग्री असतो याच्याशी. त्याच्यानंतर अजून एक अशी नळी असते काटकोनात. ओके, सॉरी, इथे पण एक आरसा लावलेला असतो, तो पण 45 डिग्रीला लावलेला असतो. ओके, इथे बघणारा माणूस असतो. समजा इथे भिंत आहे, या भिंतीच्या पलीकडे शत्रू आहे. जर इथून डोकं वर काढून बघितलं तर शत्रू गोळी मारू शकतो, पण आपल्याला पलीकडे बघायचं आहे तर हा पेरिस्कोप किंवा परिदर्शी वापरतात. काय होतं, इकडे समजा ही शत्रूची इमारत आहे, इथून आलेला किरण असा इथे एंटर करतो. इथे तो हा 45 डिग्रीला लावलेला असतो, त्यामुळे हा इथून असा
90 डिग्रीमध्ये परावर्तित होतो, इथे येतो आणि इथून पुन्हा परावर्तित होऊन इथे येतो, म्हणजे इथून निघालेला किरण इथपर्यंत पोहोचतो आणि इथून निघाला म्हणजे हे आपल्याला इथे दिसतं. हेच पाणबुडीमध्ये पण वापरतात, की पाणबुडीमध्ये समजा हा असा समुद्र आहे आणि इथे पाणबुडी अशी आपली. आता पाणबुडी तर समुद्राच्या आतच पाहिजे, जर पाणबुडी बाहेर काढली तर शत्रूचं मिसाईल त्याला मारू शकतं. मग पाणबुडी समुद्राच्या वर तर काढायची नाही, पण समुद्राच्या वर काय ते बघायचं. तर ते काय करतात, पाणबुडीतनं अशी पेरिस्कोप वरती काढतात आणि मग ते तिथले किरण येऊन असे येतात. तर इथे याला वारंवार परावर्तनच्या आधार याला वारंवार परावर्तनाचा आधार कसा आहे की एकदा इथे परावर्तन झालं आणि एकदा इथे परावर्तन झालं, म्हणून वारंवार परावर्तन. ओके, राईट. पुढे ओके. आता समजा दोन आरसे असतील आणि त्या दोन आरशांमधला कोन x एवढा असेल, विशिष्ट कोनात ठेवलेले आहेत ते दोन आरसे. हा, समजा असा एक आरसा आहे आणि हा एक आरसा आहे. हा, म्हणजे हा इकडे आरशाचा सरफेस आहे आणि इकडे आरशाचा सरफेस आहे. हे 90 डिग्रीमध्ये ठेवले आहेत. इथे जर मी कुठलीही वस्तू ठेवली तर काय होईल, हिची प्रतिमा या आरशात तयार होईल, या आरशातल्या प्रतिमेची प्रतिमा या आरशात तयार होईल. या आरशात मध्ये जी या वस्तूच्या या आरशातल्या प्रतिमेची प्रतिमा या आरशात तयार झालेली आहे, त्या प्रतिमेची प्रतिमा या आरशात तयार होईल. अशा मल्टिपल प्रतिमा तयार होतात. मग किती प्रतिमा अशा तयार होतील हे कशावर अवलंबून असतं, तर हे अवलंबून असतं त्या दोन आरशांमधल्या कोनावर. आणि सूत्र असं आहे, फार सिंपल सूत्र आहे मित्रांनो. हे अजिबात, मी मागच्या वेळी विचारलं होतं, बऱ्याच जणांनी चुकीचं आन्सर दिलं होतं. इतकं सोपं आहे. सूत्र काय आहे, 360 भागिले कोन, जो काही कोन असेल x डिग्रीमध्ये, -1 इतक्या प्रतिमा तयार होतात. इट इज सो सिंपल. मग समजा दोन आरशांमधला कोन 180 मध्ये असेल, म्हणजे नुसते डायरेक्ट असे बाजूबाजूला लावले असतील दोन आरसे, तर 180, तर किती प्रतिमा तयार होतील, तर 360 भागिले 180 वजा 1. 360 भागिले 180 किती, 180 दुणे 360, 2 वजा 1, म्हणजे किती प्रतिमा तयार होतील, 1 प्रतिमा. इथे बघा काढून दाखव. ओहो, इथे काढून दाखवलाय. समजा 90 डिग्री कोन असेल तर 90, 360 भागिले 90 वजा 1, 0 0 गेला, 9 चौक 36, 4 वजा 1 3. किती प्रतिमा तयार होतील, 3. आणि जर 0 डिग्री असेल, म्हणजे डायरेक्ट एकमेकांच्या समोर असतील, तर 360 भागिले 0 वजा 1. आता 360 भागिले 0 म्हणजे इन्फिनिटी, इन्फिनिटी वजा 1 म्हणजे इन्फिनिटी. म्हणजे थोडक्यात काय की ते जर असे 0 डिग्रीमध्ये एकमेकांना सोडले तर अनंत प्रतिमा तयार होतील. ओके, म्हणून बघा काही काही ज्वेलरी शॉप्स किंवा काही इतर दुकानांमध्ये सुद्धा असे दोन साईडला दोन आरसे तयार केलेले असतात. आणि ज्यावेळी आपण त्या दोन आरशांच्या मधनं चालतो ना, तर इकडे पण आपण असे अनंत दिसतो आणि इकडे पण अनंत दिसतो. म्हणजे संदीप साळुंके, संदीप साळुंके, संदीप साळुंके, संदीप साळुंके, अनंत संदीप साळुंके. इकडे पण अनंत संदीप साळुंके. कारण काय, या संदीप साळुंकेची इकडे प्रतिमा तयार होते, त्या प्रतिमेची प्रतिमा इकडे तयार होते, या प्रतिमेची प्रतिमा इकडे 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 चालू अनंत प्रतिमा तयार होतात. राईट, परफेक्ट. नेक्स्ट, आता बघा जे नियमित परावर्तन आहे, नियमित परावर्तन याचे काही हे बघा की हेडलाईट सुरू असल्यास खूप प्रखर प्रकाश डोळ्यांना दिपवतो, स्वच्छ व स्थिर पाण्याच्या आजूबाजूच्या वस्तूंचे प्रतिबिंब दिसतं, आरशामध्ये स्वतःची प्रतिमा दिसते. हे सगळं कशामुळे शक्य असतं, नियमित परावर्तन म्हणजे रेग्युलर किंवा कुठलं, 1 मिनिट, नो नेक्स्ट, स्पेक्युलर रिफ्लेक्शन. ओके, राईट. ओके, आता जो सपाट आरसा असतो, सपाट आरशामध्ये प्रतिमा निर्माण होतात, बरोबर. समजा एक आरसा असेल, आरशामध्ये एक प्रतिमा निर्माण होते. मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट.
हा सपाट आरसा आहे, त्याच्यासमोर मी हा पेन धरला तर पेनाची प्रतिमा तयार होते तिथे. ओके राईट, ही पेनाची प्रतिमा तयार होते. करेक्ट. सपाट आरशामध्ये ही जी प्रतिमा तयार होते, या प्रतिमेची वैशिष्ट्य काय असतात? नंबर 1, सपाट आरशातील प्रतिमा आभासी असते. आभासी म्हणजे काय? व्हर्च्युअल, म्हणजे ती प्रत्यक्षात नसते. ओके, जी प्रत्यक्षात नसते. म्हणजे ही जी प्रतिमा दिसते आहे, आता बघा इकडे जी प्रतिमा दिसते ना बघा, याची ही आतमध्ये जी प्रतिमा दिसते आहे, ती जर मी इकडे बघितली, इथे काही शोधण्याचा प्रयत्न केला, तिथे काहीच नाहीये. म्हणजे ती आभासी असते, व्हर्च्युअल असते. ती आरशाच्या विरुद्ध बाजूस तयार होते. बरोबर आहे ना? ही इथे आहे, तर ती पलीकडे कुठे दिसते बघा, आरशाच्या पलीकडे, म्हणजे या साईडला दिसते आहे, पण नसते. इनफॅक्ट या जगामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की त्या दिसतात पण तशा नसतात. विशेष करून व्हॉट्सॲपवर येणारे मेसेज जसे दिसतात ते तसे नसतात. जर तुम्ही फॅक्ट चेक गुगलमध्ये केलं तर लगेच तुम्हाला कळतं की अरे ही फेक न्यूज आहे. म्हणजे काय? आरशाच्या प्रतिमेला जे लागू होतं ते आपल्या जीवनात सुद्धा लागू होतं, आणि विशेष करून व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया युनिव्हर्सिटीला लागू होतं. बिंदू स्रोताचे आरशापासूनचे जेवढे लंबरूप अंतर असते तेवढ्याच लंबरूप अंतरावर प्रतिमा विरुद्ध बाजूला असते. म्हणजे काय बाळांनो? म्हणजे समजा ही जी आहे, हा आरसा आहे, समजा ही 10 सेंटीमीटरवर मी धरलेला आहे इकडे. ओके, 10 सेंटीमीटर. तर ती जी पलीकडे आरशामध्ये प्रतिमा दिसते ना बाळांनो, ती या आरशापासून मागे 10 सेंटीमीटरवर तयार होते. बेसिकली लंबरूप अंतर. लंबरूप म्हणजे असं तिरप असं अंतर नाही. ही जी आहे इथे बरोबर हे लंबरूप अंतर, एवढ्या लंबरूप अंतरावर तिकडे प्रतिमा तयार होते. प्रतिमेचा आकार वस्तू एवढाच असतो, जेवढा हा खरंच पेन आहे तेवढाच तो दिसतो. ओके, फक्त काही फॉल्टी आरसे असतात, त्याच्यामध्ये काहीतरी विचित्र दिसतं. म्हणजे काही आरसे असे असतात की ज्याच्यात माणूस थोडासा आहे त्याच्यापेक्षा उंच दिसतो, किंवा काहींमध्ये आहे त्याच्यापेक्षा थोडासा छोटा, म्हणजे बुटका दिसतो वगैरे वगैरे. ओके, पण जो नॉर्मल रेग्युलर व्यवस्थित आरसा आहे त्याच्यामध्ये प्रतिमेचा आकार हा वस्तू एवढाच असतो. क्षितिज लंब दिशेत म्हणजे वर खाली या दिशेने प्रतिमा सरळच म्हणजे इरेक्ट राहते. म्हणजे आरशात आपण स्वतःला पाहिल्यावर पाय जमिनीच्या दिशेला, डोके वरच्या दिशेला असे सरळच दिसते. म्हणजे असं की जेव्हा मी आरशामध्ये बघतो आहे तर मी जसं आहे तसंच दिसतं. म्हणजे माझं डोकं वर आहे तर आरशात पण डोकं वरच आहे, पाय खाली आहेत तर पाय खालीच आहे, असं म्हणजे सरळ म्हणजे इरेक्ट प्रतिमा दिसते. ओके, नंतर आपण बघू की काही आरशांमध्ये किंवा काही भिंगांमध्ये प्रतिमा उलटी होऊन जाते. ओके, आरशामध्ये ती सरळच राहते. आरशातील प्रतिमेत डाव्या उजव्या बाजूंची अदलाबदल होते, याला लेफ्ट राईट रिव्हर्सल असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळी मी आरशामध्ये बघतो त्यावेळी माझा इकडचा डावा हा तिकडे उजवा दिसतो आणि उजवा हा डावा दिसतो, याला लेफ्ट राईट रिव्हर्सल असं म्हणतात. ओके, ठीक. सो आरशातल्या प्रतिमांची ही वैशिष्ट्य आहेत. आरशांचे प्रकार. आरसे 2 प्रकारचे असतात, सपाट आरसे आणि गोलीय म्हणजे स्फेरिकल मिरर. स्फेरिकल आरसे, गोलीय. हा आरसा सपाट, कारण काय, हा ॲक्च्युली सपाट आहे. आणि गोलीय आरसे असतात, जे आपलं डिटेल लेक्चर आहे त्याच्या प्लेलिस्टची लिंक मी दिलेली आहे. तर प्रकाशावरचे जे डिटेल लेक्चर्स आहेत ते तुम्ही जरूर बघा. त्याच्यामध्ये मी ॲक्च्युली तुम्हाला ते आरसे दाखवलेले आहेत, गोलीय आरसे, सगळ्या कन्सेप्ट समजून सांगितल्या आहेत, त्याच्यामुळे त्या मी इथे रिपीट करत नाही. सो गोलीय आरसे असतात. सो गोलीय आरशांचे 2 प्रकार पडतात. ओके, गोलीय म्हणजे काय? स्फेरिकल, म्हणजे ते स्फिअर पासून तयार केलेले असतात. 1 मिनिट थांबा फक्त. समजा हा काय गोल आहे, स्फिअर आहे. या स्फिअर पासून कट करून जर आरसा बनवला असा, तर तो हा स्फिअर पासून कट करून बनवला जातो, म्हणजेच गोलापासून कट करून बनवला जातो, म्हणून याला गोलीय आरसा असं म्हणतात. तो असा दिसतो. ओके, राईट. मग याच्यात पुन्हा गोलीय आरशांमध्ये 2 प्रकार असतात, एक अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा. अंतर्गोल आरसा म्हणजे जिथे
आतला भाग हा रिफ्लेक्टिव्ह असतो, म्हणजे परावर्तक असतो, आणि इकडचा परावर्तक नसतो, म्हणजे इकडे कलर दिलेला असतो आणि याला एकदम घासून घासून परावर्तक केलेला असतो. तर ज्याचा आतला भाग, आतल्या भागावरनं परावर्तन होतं प्रकाशाचं, त्याला म्हणतात अंतर्गोल. अंतर म्हणजे आतला. आणि ज्याच्यात बाहेरचा भाग परावर्तक असतो आणि आतला भाग ॲक्च्युली हे असतो, काय कलर दिलेला असतो, बाहेरचा गुळगुळीत केलेला असतो, बाहेरच्यावरनं प्रकाश परावर्तित होतो, त्याला म्हणतो आपण बहिर्गोल आरसा. ओके, ठीक आहे. आता याच्याशी संबंधित संकल्पना, ध्रुव किंवा पोल. आरशाच्या वक्र पृष्ठभागाच्या मध्यबिंदूला, समजा आपण असा एक अंतर्गोल आरसा घेऊ. बघा, ज्या सरफेसला अशा रेषा केलेल्या असतात ना, म्हणजे तो रिफ्लेक्टिव्ह नाहीये, आणि ज्याला नाहीये तो हा रिफ्लेक्टिव्ह, म्हणजे आतला भाग, म्हणजे हा अंतर्गोल आरसा आहे, हा आतला भाग त्याचा रिफ्लेक्टिव्ह आहे. तर हा जो गोलीय आरसा आहे याच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूला काय म्हणतात? ध्रुव. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पोल. वक्रता केंद्र, सेंटर ऑफ कर्वेचर. आरसा ज्या पूर्ण गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्राला वक्रता केंद्र म्हणतात. म्हणजे समजा हा असा पूर्ण केला, ज्या गोलामधून हा कट करून काढलेला आहे तो गोल घेतला, तर त्या गोलाचं जे सेंटर असतं त्याला म्हणतो आपण वक्रता केंद्र. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर. तिसरं, वक्रता त्रिज्या म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे काय की आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाची त्रिज्या म्हणजे रेडियस, याला आपण म्हणतो रेडियस ऑफ कर्वेचर. मुख्य अक्ष म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस. आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेला म्हणजे काय? आरशाचा ध्रुव म्हणजे पोल, म्हणजे हा पी. ओके, हा पी. आणि आरशाचं वक्रता केंद्र म्हणजे हा सेंटर ऑफ कर्वेचर सी. पी आणि सी याच्यातनं जाणाऱ्या सरळ रेषेला मुख्य अक्ष किंवा प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतात. हा प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. नेक्स्ट, मुख्य नाभी किंवा प्रिन्सिपल फोकस. आता आधी अंतर्गोल आरशासाठी बघू आपण मुख्य नाभी किंवा प्रिन्सिपल फोकस. मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण परावर्तनानंतर आरशासमोर मुख्य अक्षावर एका विशिष्ट बिंदूत एकत्र येतात. हा बिंदू म्हणजे आरशाची मुख्य नाभी होय. म्हणजे असं की समजा हा अंतर्गोल आरसा आहे, तर आणि त्याचा हा मुख्य अक्ष आहे, तर याला मुख्य अक्षाला समांतर असणारे, हा मुख्य अक्ष आहे बघा, तर याला समांतर असणार आहेत हे सगळे. हे मी जे डिटेल लेक्चर आहे ना त्याच्यामध्ये मस्त ॲनिमेशनने दाखवलंय मित्रांनो, ते जरूर बघा जर वेळ असेल तर. तर मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण हे परावर्तनानंतर आरशासमोर मुख्य अक्षावर एका विशिष्ट बिंदूत एकत्र येतात. आरशाच्या समोर मुख्य अक्षावर एकाच बिंदूत एकत्र येतात. या बिंदूला आरशाची, अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. क्लिअर? राईट. आणि त्याच पद्धतीने जर आपण बहिर्गोल आरसा घेतला, बहिर्गोल आरशामध्ये फक्त एक फरक असतो मित्रांनो, ऍक्च्युली किरण एकत्र येत नाही, किरण एकत्र आल्यासारखी वाटतात. आता बहिर्गोल आरशामध्ये काय आहे, जो आतला सरफेस आहे हा परावर्तक नाही, तर बाहेरचा सरफेस परावर्तक आहे. त्याचा हा प्रिन्सिपल ॲक्सिस झाला. याला समांतर असणारी किरण आपण काढू. ही परावर्तनानंतर अशी जातात. राईट. ही इकडे जातात, तिकडे जातात. आपल्या डोळ्यांना काय वाटतं की हे इकडनं कुठनं तरी येत आहेत.
म्हणून आपल्याला वाटतं की ही जी किरणं येत आहेत ही या बिंदूतून येत आहेत. म्हणजे बहिर्वक्र आरशामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारी किरणे मुख्य अक्षावरील आरशाच्या मागच्या बाजूच्या एकाच बिंदूमधून आल्यासारखी वाटतात. या बिंदूला त्याचा प्रिन्सिपल फोकस किंवा फोकस म्हणजेच नाभी असं म्हणतात. इज इट क्लिअर? इट मस्ट बी क्लिअर. ओके, आता नाभी अंतर किंवा फोकल लेंथ, आरशाचं ध्रुव आणि प्रिन्सिपल फोकस याच्यातलं अंतर म्हणजे नाभी अंतर. ते एफ ने दाखवतात, स्मॉल एफ. म्हणजे काय? हा आहे काय? नाभी म्हणजे काय? पोल. आणि हा काय? फोकस म्हणजे एफ. तर याच्यातलं आणि याच्यातलं हे जे अंतर आहे याला आपण म्हणतो फोकल लेंथ किंवा नाभी अंतर. ओके, त्याच पद्धतीने इथे काय येईल? बहिर्वक्र आरशामध्ये पोल म्हणजे ध्रुव कुठे? इथे. आणि फोकस कुठे आहे? म्हणजे नाभी इथे. सो यांच्यामधलं हे अंतर म्हणजे काय? फोकल लेंथ, स्मॉल एफ. ठीक आहे. आता फोकल लेंथ म्हणजे स्मॉल एफ आणि रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय? ही रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे ही त्रिज्या. यांच्यात असं रिलेशन असतं की नाभी अंतर म्हणजे फोकल लेंथ हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असतं. ठीक आहे. म्हणजेच काय की वक्रता त्रिज्या ही नाभी अंतराच्या दुप्पट असते. ठीक आहे, राईट. आता अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा यांची जी नाभी असते याच्यातले महत्वाचे फरक. पहिलं, अंतर्गोल आरशामध्ये नाभी ही परावर्तक पृष्ठभागाच्या समोर असते. बघा, हा अंतर्गोल आरसा आहे, त्याची ही नाभी आहे. हा अंतर्गोल आरसाचा हा सरफेस आहे बघा, म्हणजे ती आरशाच्या समोर आहे. पण बहिर्गोलमध्ये मात्र ती आरशाच्या मागे असते, कारण बहिर्गोलचा फ्रंट हा आहे, इकडचा परावर्तक आहे म्हणजे ती आरशाच्या मागे असते. अंतर्गोल आरशामध्ये इथे परावर्तित किरणे एकत्र येतात. याला म्हणतो मराठीमध्ये अभिसारित होतात, कॉन्व्हर्ज. बघा, अंतर्गोल आरशामध्ये हे जे समांतर मुख्य अक्षाला समांतर किरणे आहेत ही अभिसारित होतात म्हणजे एकत्र येतात, म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांचं कॉन्व्हर्जन्स होतं. पण बहिर्गोलमध्ये मात्र हे बघा, हे परावर्तित किरण एकत्र येत आहेत का? नाही, हे दूर दूर जात आहेत आणि दूर जाताना ते एकाच बिंदूतून आल्यासारखे वाटतात. म्हणजे फरक काय आहे की अंतर्गोल आरशामध्ये किरण एकत्र येतात म्हणजे अभिसारित होतात, तर बहिर्गोलमध्ये इथून किरण पसरतात म्हणजे अपसारित होतात. अपसारित म्हणजे दूर दूर जाणे म्हणजे डायव्हर्ज. ओके, हा फरक आहे. तिसरा फरक, इथे किरणे प्रत्यक्ष एकत्र येतात आणि इथे मात्र इथून किरण निघाल्यासारखी वाटतात. प्रत्यक्षात ते इथूनच जात असतात परत, पण आपल्याला डोळ्याला वाटतं की हे इकडनं येत आहेत. ओके, राईट. आता ज्यावेळी आपण वेगवेगळी किरणं काढतो त्याचे काही नियम असतात, हे तुमचे पाठच पाहिजेत. ते कसे बघा, आपण एक्झाम्पल म्हणून फक्त अंतर्वक्र आरसा घेऊ. अंतर्वक्र आरशामध्ये, एक मिनिट, आपण हा अंतर्वक्र आरसा ऍक्च्युली जसा नॉर्मली आपल्याला अंतर्गोल आपण आरसा असा काढू. हा, याचा परावर्तक पृष्ठभाग आपण मुद्दाम या साईडला घेतलेला आहे. बघा, आपाती किरण हा मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. इथे मुख्य नाभी म्हणजे फोकस आहे. हा, इथे वक्रता त्रिज्या आहे C, इथे हा पोल आहे म्हणजे ध्रुव. ठीक आहे.
तर 3 नियम आहेत किरणांच्या बाबतीत. आपाती किरण हा मुख्य नाभीतून जात असेल, म्हणजे आपाती किरण हा असा मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर जातो, या मुख्य अक्षाला समांतर जातो. ठीक आहे. म्हणजे जर इथे ना नियम क्रमांक 1 वरती ऍक्च्युली हे PDF मध्ये तुम्ही करेक्ट करून घ्याला. आता दुसरा आपण बघून घेतला. पहिला, आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. समजा आपाती किरण या मुख्य अक्षाला आपाती किरण असा समांतर असेल तर परावर्तनानंतर तो मुख्य नाभीतून जातो. म्हणजे समांतर असेल तर मुख्य नाभीतून, समांतर तर मुख्य नाभी, आणि मुख्य नाभीतून जात असेल तर समांतर जातो. म्हणजे मुख्य नाभी तर समांतर, असं मी मुद्दाम इथे बनवून ठेवलंय बघा पुस्तकामध्ये पण. समांतर तर मुख्य नाभी, मुख्य नाभी तर समांतर. आणि जर वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. म्हणजे जर इथून वक्रता मध्य म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर मधनं जात असेल तर परत तो तिथूनच जातो. म्हणजे वक्रता मध्य तर वक्रता मध्य, असं 3 लक्षात ठेवायचं. समांतर तर समांतर तर मुख्य नाभी, मुख्य नाभी तर समांतर, आणि वक्रता मध्य तर सॉरी वक्रता मध्य. ओके, सॉरी, राईट. पुढे आता अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे लक्षात ठेवायला फार सोपं आहे मित्रांनो. डिटेल लेक्चर मध्ये मी दिलेलं आहे, फक्त लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगतो. हा आरसा आहे, ही मुख्य नाभी आहे, हा फोकस म्हणजे नाभी आहे, हे सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता मध्य आहे. ठीक आहे. ज्यावेळी वक्रता केंद्रापासून खूप दूर म्हणजे अनंत अंतरावर असतो तर याची प्रतिमा नाभीवर तयार होते, इथे अशी. ती वास्तव आणि उलट असते आणि बिंदुरूप असते. वास्तव, उलट, बिंदुरूप. ठीक आहे. आता आपण याला प्रतिमेला थोडं पुढे सरकू, जस्ट वक्रता केंद्राच्या पलीकडे इथे आणू. तर ही प्रतिमा जी इथे होते ती पण इकडे सरकते, ती या दोघांच्या मध्ये येते, ती वास्तव असते. 1 मिनिट. उलट असते आणि हिच्यापेक्षा छोटी असते, पण बिंदुरूप नसते. आता वक्रता केंद्रावर आणू आपण. ही वस्तू तेवढीच आहे, वस्तूचा आकार तर काही बदलणार नाही. आता ज्यावेळी आपण वक्रता केंद्रावर आणतो ही पण परत इकडे सरकते, एक्झॅक्ट वक्रता केंद्रावर येते आणि तेवढ्याच आकाराची बनते. जेवढ्या आकाराची वस्तू आहे तेवढ्याच आकाराची. आता आपण अजून पुढे सरकवू हिला, वक्रता केंद्र आणि नाभी याच्या मध्ये. तर ही आता इकडे सरकते आणि थोडी मोठी होते. ओके. नंतर मग नाभीवर, जेव्हा आपण हिला नाभीवर आणतो वस्तूला, तर ती इकडे कुठेतरी अनंत अंतरावर आणि खूप मोठी तयार होते. अनंत अंतरावर, वास्तव, उलट, आणि तिचा आकार खूपच मोठा असतो. आणि ज्यावेळी ध्रुव आणि नाभीच्या मध्ये आणतो आपण इथे ही वस्तू, तर आता इकडे अनंत अंतर संपलं, त्याच्यामुळे मग इकडून ती इकडे येऊन जाते. ती आभासी असते, सुलटी असते आणि वस्तूपेक्षा मोठी असते. आभासी, सुलटी आणि वस्तूपेक्षा मोठी. आता बघा, हा अनंत अंतरावर, तर इथे छोटी म्हणजे बिंदुरूप. ही इकडे आली तर प्रतिमा इकडे सरकली, थोडी मोठी झाली पण हिच्यापेक्षा छोटी आहे वस्तूपेक्षा. ही इथे आली तर ही पण इथे आली आणि सेम आकाराची. ही इथे आली तर ही पुन्हा इकडे सरकली पण थोडी मोठी झाली. ही इथे आली तर ही इकडे अनंत अंतरावर गेली. आणि जेव्हा ही एकदम इथे म्हणजे नाभी आणि पोल यांच्या मध्ये आली तर आता इकडे जागाच नाही,
इकडे अनंत अंतर संपलं होतं म्हणून ती इकडे शिफ्ट झाली आणि ती आभासी, सुलटी आणि मोठी झाली. ओके, मग याच्यात 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर 1 की अंतर्गोल आरशामध्ये फक्त एका केसमध्ये आभासी आणि सुलटी प्रतिमा असते, ती म्हणजे जेव्हा एकदम जवळ असते ही प्रतिमा F आणि P च्या मध्ये, एकाच ठिकाणी. बघा इथे सगळीकडे वास्तव 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 आहे, एकाच ठिकाणी आभासी आहे. ते लक्षात ठेवायचं की एकाच ठिकाणी आभासी आणि सुलटी. आणि एक लक्षात ठेवायचं, जी आभासी असते ती नेहमी सुलटी असते आणि जी वास्तव प्रतिमा असते ती नेहमी उलटी असते. हां, हे पक्क लक्षात ठेवायचं. राईट. त्याच्यानंतर याच्यात फक्त एका केसमध्ये प्रतिमा ही वस्तू एवढीच असते जेव्हा वक्रता केंद्रावर असते. बघा इथे C वर जेवढी वस्तू तेवढीच प्रतिमा. ठीक आहे, तर हे 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग अंतर्गोल आरशामध्ये ज्यावेळी आपण अशा पद्धतीने फोकस आणि पोल याच्यामध्ये वस्तू ठेवतो त्यावेळी आपल्याला सरळ वस्तू दिसते प्रतिमा आणि मोठी दिसते. याचा उपयोग आपल्याला अंतर्गोल आरशामध्ये होतो. कुठे होतो? केश कर्तनालयामध्ये, ब्युटी सलूनमध्ये, दाढी करताना, मेकअप करताना काय करतो आपण? अंतर्गोल आरसा घेतो आणि असं एकदम जवळ धरतो, म्हणजे F आणि P याच्यामध्ये आपला चेहरा धरला आपण की आपल्याला मोठी अगदी स्पष्ट दाढी दिसते. किंवा मुली काही आयब्रो किंवा अजून काही करणार असतील, मुलं काही हे मिशी वगैरे हे करणार असतील तर ती एकदम स्पष्ट दिसते, मोठी दिसते. इनफॅक्ट मी ज्यावेळी चेन्नईला आमच्या ऑफिसच्या कॉन्फरन्सला गेलो होतो तिथल्या हॉटेलमधनं मी तो याचा एक व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूबवर की अंतर्गोल आरशाचा उपयोग मी तुम्हाला दाखवलेला तिथे. ओके, सो केश कर्तनालयामध्ये, ब्युटी सलूनमध्ये, दाढी करताना, मेकअप करताना, दातांच्या दवाखान्यामध्ये ते बघा असा असा पकडतात आरसा, तो अंतर्गोल आरसा असतो जेणेकरून त्यांना दात मोठा आणि स्पष्ट दिसतो. विजेरी किंवा टॉर्च वाहनांचे हेडलाईट, स्पॉटलाईट, सर्चलाईट याच्यामध्ये जो इलेक्ट्रिक बल्ब असतो आरशाच्या नाभीपाशी ठेवला जातो, म्हणजे नाभीतून किरणे परावर्तित झाल्यावर मुख्य अक्षाला समांतर जातात, म्हणजे आपल्याला असा एकदम झोत मिळतो प्रकाशाचा. सौर उपकरणांमध्ये बघा अंतर्वक्र आरशावर मुख्य अक्षाला समांतर पडणारी किरणं ही नाभीवर एकत्र येतात, बरोबर? अशी एकत्र येतात ना. तर सौर आरशामध्ये आपल्याला सूर्याची सगळी किरणं एका ठिकाणी आणायची असतात, त्या पाण्याला गरम करण्यासाठी किंवा वस्तूला गरम करण्यासाठी. म्हणून सौर उपकरणे याच्यामध्ये अंतर्गोल याचा हे होतो. फ्लड लाईट्समध्ये होतो. त्याच्यानंतर परावर्ती दूरदर्शीमध्ये, लेसरमध्ये उपयोगात येणाऱ्या ऑप्टिकल कॅव्हिटीज तयार करण्यासाठी आणि विमानवाहू नौका म्हणजे एअरक्राफ्ट कॅरियरमध्ये विमानांना उतरण्यासाठी मदत करणारा मिरर लँडिंग एड सिस्टीम याच्यामध्ये कशाचा उपयोग होतो? अंतर्गोल आरशाचा उपयोग होतो. ठीक आहे, आणि हा उपयोग काय होतो, कशामुळे होतो ते सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. हा उपयोग कशामुळे होतो? कारण की ज्यावेळी अंतर्गोल आरशाच्या समोर वस्तू नाभी आणि नाभी म्हणजे फोकस आणि ध्रुव म्हणजे पोल यांच्यामध्ये ठेवली जाते, त्यावेळी त्या वस्तूची आभासी, सुलटी आणि मोठी प्रतिमा तयार होते. मोस्टली या गुणधर्माचा वापर होतो. आणि दुसऱ्या कोणत्या गुणधर्माचा वापर होतो की पॅरलल येणारी किरणं, समांतर येणारी किरणं ही अंतर्गोल आरशावर पडल्यानंतर एकाच ठिकाणी एकत्र येतात, म्हणजे तिथे एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतात, म्हणजे जाळण्यासाठी, एखादी गोष्ट गरम करण्यासाठी किंवा एखादा झोत मिळवण्यासाठी या सगळ्याचा उपयोग होतो. राईट. बहिर्गोल आरशाद्वारे जी प्रतिमा मिळते ती एकाच प्रकारची असते, त्याच्यामुळे त्याच्यात तक्ता लक्षात ठेवायची गरज नाही. बहिर्गोल आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा ही नेहमी आरशाच्या मागे, आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा छोटी असते. बघा मेन जो फरक आहे, अंतर्गोल आरशामध्ये एका ठिकाणी आपल्याला आभासी, सुलट आणि आरशाच्या मागे प्रतिमा मिळते, पण अंतर्गोल आरशामध्ये ती मूळ प्रतिमेपेक्षा मोठी आहे. म्हणून अंतर्गोल आरशाचा वेगवेगळे उपयोग बघितले. बहिर्वक्रमध्ये तुम्ही कुठेही ठेवा वस्तू, तिची प्रतिमा नेहमी आरशाच्या मागेच असते, अंतर्गोल सारखंच, आभासी असते, तसंच सुलट असते, पण वस्तूपेक्षा छोटी असते.
सो अंतर्गोल आणि बहिर्गोल मध्ये हा महत्त्वाचा फरक आहे आभासी प्रतिमेच्या बाबतीत. अंतर्गोल मधली जी एकाच केसमध्ये मिळणारी आभासी प्रतिमा आहे ती वस्तूपेक्षा मोठी असते, पण बहिर्गोलमध्ये नेहमीच मिळणारी आभासी प्रतिमा असते ती मात्र नेहमी छोटी असते. आणि म्हणून अच्छा, आरशासमोर वस्तू किती अंतरावर ठेवलेली आहे याचा प्रतिमेच्या स्वरूपावर काही फरक पडत नाही, आणि वस्तू जशी जवळ येईल तसतसा तिच्या प्रतिमेचा सापेक्ष आकार फक्त वाढत जातो, पण सर्व गुणधर्म तेच राहतात आणि प्रत्येक वेळी ती मूळ वस्तूपेक्षा लहानच राहते. म्हणजे बहिर्गोल आरशामध्ये वस्तूची प्रतिमा ही लहानच राहते. आणि म्हणून बहिर्गोल आरशामध्ये वाहनांमध्ये डाव्या उजव्या बाजूची वाहने वगैरे दिसावेत म्हणून आरसे जे साईड व्ह्यू मिरर किंवा रिअर व्ह्यू मिरर असतात, समजा तुम्ही स्कूटर चालवत असलात तर ते दोन बाजूला जे साईड व्ह्यू मिरर असतात, कार असेल तर साईड व्ह्यू मिरर पण असतात आणि आपल्या जस्ट डोक्याच्या वर रिअर व्ह्यू मिरर असतो. याच्यामध्ये बहिर्गोल आरशाचा उपयोग होतो. कारण काय की एकतर बहिर्गोल आरशामध्ये हा रिफ्लेक्टिव्ह सरफेस असतो, त्यामुळे काय होतं अगदी इथला किरण पण येऊ शकतो, इथला 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 इथला. म्हणजे काय होतं माहिती आहे का, बहिर्गोल आरशामध्ये बघा एवढा एरिया कव्हर होऊ शकतो, इथून असा म्हणजे असा आणि असा, म्हणजे मोठा एरिया कव्हर होतो. अंतर्गोल आरशामध्ये मात्र जो अंतर्गोल आरसा असतो बघा, अंतर्गोल आरशामध्ये कमी एरिया कव्हर होतो. मग बहिर्गोल आरशामध्ये बघा असा इकडचे पण किरण येऊ शकतात, इकडचे पण किरण येऊ शकतात, राईट. म्हणजे बहिर्गोल आरशामध्ये मोठा एरिया कव्हर होतो. मग आपल्याला रिअर व्ह्यू मिरर साईड व्ह्यू मिरर मध्ये मोठा एरिया कव्हर करायचा असतो, प्लस आपल्याला त्याची प्रतिमा आभासी आणि सुलट पाहिजे असते, म्हणून रिअर व्ह्यू मिरर साईड व्ह्यू मिरर याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. मात्र आपल्याला माहिती आहे की बहिर्गोल आरशामध्ये वस्तूची प्रतिमा ही नेहमी मूळ वस्तूपेक्षा छोटीच असते, ओके, आणि थोडीशी दूर असल्यासारखी वाटते. म्हणून साईड व्ह्यू मिररमध्ये असं लिहिलेलं असतं बघा की द व्हेकल्स आर क्लोजर दॅन दे लुक. म्हणजे तुम्हाला मागे जी वाहनं दिसत आहेत ती तुम्हाला जितकी वाटतात तितकी दूर नाहीत, ती थोडीशी जवळ आहेत, त्याच्यामुळे सावधान राहा. कारण काय की एकतर ते व्हेकल छोटं दिसत असतं आणि थोडं दूर दिसत असतं, म्हणून ते सावधान लिहिलेलं असतं की बाबा जितके दूर दिसत आहेत तितके दूर नाहीत, थोडे जवळ आहेत तुमच्या, आणि जितके लहान दिसत आहेत तेवढे लहान नाहीत, त्याच्यापेक्षा मोठे आहेत. ओके, राईट. हे बघा, ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर असं लिहिलेलं असतं. ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. आणि बघा बहिर्गोल आरशामध्ये बघा जेव्हा वळण असतं ना, एखाद्या रस्त्याचं वळण असतं, तर इकडच्याला आणि इकडच्याला एकमेकांना दिसावं म्हणून या दोघांच्या मध्ये एक बहिर्गोल मोठा आरसा लावलेला असतो, जेणेकरून याला इकडचे दिसतात आणि याला इकडची वाहनं दिसतात. स्पेशली जिथे काटकोनामध्ये किंवा मोठे कर्वेचर असतात. जे मूळ लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी ॲक्च्युली माझ्या सरकारी बंगल्याच्या समोर जो एक मोठा मिरर लावलेला आहे ना, त्याचं तुम्हाला मी दाखवलेलं आहे, ते जरूर बघा. ठीक आहे, ओके. तर हे वळणं जिथं असतात तिथे आपण बघितलं. ATM मशीन किंवा जिथे ATM मशीन किंवा त्यासारख्या इतर ठिकाणी पैसे काढणाऱ्या व्यक्तीचा समोर लावलेला असतो. ATM वर बघा ज्यावेळी तुम्ही पैसे काढायला जातात ना, असा इकडे बाजूला बहिर्वक्र आरसा लावलेला असतो. त्याच्याने काय होतं, आपल्या मागचा मोठा एरिया आपल्याला दिसतो की बाबा मागून कोणीतरी चाकू घेऊन किंवा काहीतरी मास्क लावून आपल्याला लुटायला तर येत नाहीये वगैरे वगैरे, सिक्युरिटीच्या अँगलने असतो, तो पण बहिर्वक्र आरसा असतो. ठीक आहे. सनग्लासेसमध्ये डोळ्यातून प्रकाश किरणे दूर परावर्तित करण्यासाठी उपयोग होतो. पथदिवे म्हणजे स्ट्रीट लाईट्स याच्यामध्ये रिफ्लेक्टर म्हणून त्याचा उपयोग होतो. आणि विशालक म्हणजे मॅग्निफाईंग ग्लासमध्ये दोन बहिर्वक्र असे एका पाठोपाठ घेऊन मोठी प्रतिमा मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. ठीक आहे. थोडक्यात काय की जिथे मोठ्या आणि विस्तृत भागाची सुलट आणि छोटी प्रतिमा मिळवायची गरज असते तिथे या आरशांचा उपयोग होतो. वक्र आरशांसाठी वापरले जाणारे कार्टेशियन चिन्ह पद्धत किंवा चिन्ह संकेत म्हणजे ज्यावेळी आपण एखादा एक्झाम्पल सॉल्व करत असतो, न्यूमरिकल सॉल्व करत असतो, त्यावेळी जे चिन्ह संकेत वापरले जातात ते चिन्ह संकेत कोणते असतात ते आपल्याला बघायचं आहे. नंबर 1, समजा बघा हा
अंतर्वक्र आरसा आहे आणि हा असा आहे. नंबर 1, आरशाचा ध्रुव हा आरंभ बिंदू म्हणजे ओरिजिन म्हणून घेतला जातो. हा जो पोल आहे ना याला ओरिजिन म्हणून घेतलं जातं. ठीक आहे, ध्रुवाला. आरशाच्या मुख्य अक्षाला एक्स मानलं जातं, म्हणजे हा जो मुख्य अक्ष आहे याला एक्स अक्ष मानलं जातं. वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूलाच ठेवली जाते, डाव्या बाजूलाच ठेवली जाते वस्तू. ओके, म्हणजे इकडच्या साईडला रिफ्लेक्टिव्ह सरफेस असतो नेहमी. म्हणजे जर याच्यात बहिर्वक्र आरसा असेल तर तो असाच दाखवला जातो, म्हणजे त्याचा हा रिफ्लेक्टिव्ह सरफेस आहे, त्याच्या डाव्या बाजूला वस्तू. आणि जर अंतर्वक्र आरसा असेल तर हा रिफ्लेक्टिव्ह सरफेस इकडे दाखवला जातो, त्याच्या डाव्या बाजूला वस्तू. ओके, म्हणजे काय की वस्तूपासून निघणारी किरण हे डाव्या बाजूनेच आरशावर पडतात इकडनं. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात. म्हणजे ही जी अंतरं आहेत ही नेहमी या ध्रुवापासून मोजली जातात, म्हणजे कारण त्याला ओरिजिन मानलेलं असतं. त्याच्यानंतर जी समांतर आहेत ती या साईडला असणारी, म्हणजे डाव्या साईडला असणारी एक्स अक्षावरील अंतरे. हा, उजवीकडे सर्व अंतर धन आणि डावीकडची सर्व अंतर ऋण मानली जातात. डावीकडची सर्व अंतर ऋण, म्हणजे वस्तूचं याच्यापासूनचं अंतर हे नेहमी ऋणच असेल आणि उजवीकडची सर्व अंतर धन मानली जातात. ओके, याचा अर्थ काय, आता बघा जी प्रतिमा असते ही कोणत्याही साईडला असू शकते, इकडे पण तयार होऊ शकते, इकडे पण तयार होऊ शकते. म्हणजे वस्तूचं अंतर हे धन पण असू शकतं, ऋण पण असू शकतं, पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं. पण आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की आपण वस्तू ही नेहमी डाव्या बाजूलाच ठेवतो, हे कन्व्हेन्शन आहे. वस्तू कुठे ठेवायची हा चॉईस आपला, आणि तो आपण ठरवला आहे की डाव्या बाजूलाच राहील. प्रतिमा डाव्या बाजूला तयार होईल का उजव्या बाजूला होईल हा आरशाचा चॉईस आहे, त्याच्यावर आपला कंट्रोल नाही. वस्तू आपण डाव्याकडेच ठेवतो, म्हणजे वस्तू डावीकडेच असते आणि डावीकडची अंतर ऋण असतात, म्हणजे वस्तूचं अंतर आरशापासूनचं हे नेहमी ऋणच येईल, पक्क लक्षात ठेवा. नेक्स्ट, मुख्य अक्षाला लंब व खालच्या दिशेने मोजलेले अंतर ऋण, तर वरच्या बाजूला असणारी धन. हे तर सिंपलच आहे बघा. वरती जी असतात ती अंतर धन आणि खाली असतात ती अंतर ऋण. मग बघा आपण नेहमी वस्तू जी असते ही नेहमी अक्षाच्या वरच ठेवतो, मुख्य अक्षाच्या वरच ठेवतो आपण वस्तू. त्याच्यामुळे तिचं वस्तूची उंची ही नेहमी धनच असते, वस्तूची उंची ही नेहमी धनच असते. ओके, प्रतिमेची उंची ही धन पण असू शकते, समजा अशी असेल तर धन असेल. आता ही कशी असते, आभासी वस्तू असते. जी सरळ प्रतिमा, जी प्रतिमा सरळ असते वरती ती आभासी असते. म्हणजे काय, आभासी प्रतिमेची उंची ही नेहमी धन असेल आणि जी वास्तव प्रतिमा असते, आपण बघितलं वास्तव प्रतिमा नेहमी खालीच असते, म्हणजे वास्तव प्रतिमेची उंची ही नेहमी ऋण म्हणजे निगेटिव्ह राहील. राईट. आणि म्हणून ज्यावेळी बघा आता याची आपण थोडक्यात हे महत्त्वाचे हे बघून घेऊ, कारण ते इम्पॉर्टंट आहे. बघा, वस्तू नेहमी डावीकडे असते, त्याच्यामुळे वस्तूचं अंतर हे नेहमी ऋण यू. प्रतिमा ही नेहमी डावीकडे किंवा उजवीकडे असू शकते, म्हणजे तिचं अंतर म्हणजे व्ही, प्रतिमेच्या अंतराला व्ही म्हणतात, ती ऋण किंवा धन पण असू शकते. वस्तू नेहमी अक्षाच्या वरच ठेवली जाते, म्हणजे वस्तूची उंची म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट ही नेहमी धनच असेल. प्रतिमा ही अक्षाच्या वर किंवा खाली असू शकते, म्हणजे प्रतिमेची उंची धन किंवा ऋण असू शकते. आभासी प्रतिमा नेहमी सुलट असते, अक्षाच्या वर असते, म्हणून तिची उंची नेहमी धनच. पण वास्तव प्रतिमा म्हणजे रियल इमेज असते ती नेहमी उलट आणि अक्षाच्या खाली असते, म्हणून तिची उंची नेहमी ऋण असते. हे पक्क लक्षात ठेवा मित्रांनो, हे फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके. आरशाचं सूत्र असं आहे मित्रांनो, 1/v + 1/u = 1/f. याच्यात एक लक्षात ठेवायचं, व्ही म्हणजे प्रतिमेचं अंतर ध्रुवापासून, यू म्हणजे वस्तूचं अंतर ध्रुवापासून, आणि एफ म्हणजे काय, नाभी अंतर.
राईट. हे सूत्र असं लिहायचं 1 + v + 1/u = 1/f. याच्यात किमती टाकताना मात्र आपण जे चिन्ह संकेत बघितले आता कार्टेशियन चिन्ह संकेत त्याच्यानुसारच टाकायचं. म्हणजे समजा v म्हणजे काय, प्रतिमेचं अंतर. जर प्रतिमा डावीकडे असेल 5 सेंटीमीटरवर तर इथे -5 सेंटीमीटर येईल. समजा u म्हणजे वस्तूचं अंतर, समजा वस्तू तर डावीकडेच असते, वस्तूचं अंतर तर ऋणच येणार. समजा ती 2 सेंटीमीटर असेल तर ती इथे -2 सेंटीमीटर टाकायचं. आणि फोकल लेंथ, आता बघा अंतर्वक्र आरसा असतो असा, बरोबर. अंतर्वक्र आरशाची नाभी या साईडला असते, म्हणजे अंतर्वक्र आरशाचं नाभी अंतर हे नेहमी मायनस असतं. त्यामुळे जर अंतर्वक्र आरसा असेल तर इथे समजा 2 सेंटीमीटर नाभी अंतर असेल तर तो -2 सेंटीमीटर येईल. आणि जो बहिर्वक्र आरसा असतो त्याची नाभी इकडे असते, म्हणजे बहिर्वक्र आरशाचं नाभी अंतर हे नेहमी काय असेल, धन असेल, राईट. बहिर्वक्र आरशाचं अंतर नाभी अंतर. मग इथे जर तो बहिर्वक्र आरसा असेल 2 सेंटीमीटरचा तर ते +2 सेंटीमीटर येईल. ओके. तर अशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये चिन्ह संकेत टाकताना नेहमी चिन्हासहितच टाकलं पाहिजे. आणि म्हणून हे जे आहे हे आपलं पाठ पाहिजे. ओके. आणि आत्ता जे मी तुम्हाला दाखवलं की अंतर्वक्र आरशाचं नाभी अंतर हे ऋणच असतं, कारण अंतर्वक्र आरशाची नाभी ही डावीकडे असते. आणि बहिर्वक्र आरशाचं नाभी अंतर हे धन असतं, कारण बहिर्वक्र आरशाची नाभी ही कुठे असते, उजवीकडे असते. राईट. ओके. विशालन म्हणजे एखादी प्रतिमा किती विशाल झाली, एखाद्या आरशाने एखादी प्रतिमा किती विशाल केली. त्याचं सूत्र आहे बघा. त्याचं सूत्र असं आहे की प्रतिमेची उंची म्हणजे HI म्हणजे हाईट ऑफ इमेज भागिले वस्तूची उंची HO म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हे जे गुणोत्तर असतं याला विशालन म्हणतात. समजा हे गुणोत्तर 1 पेक्षा जास्त आलं, याचाच अर्थ काय की प्रतिमा जास्त मोठी आहे. ओके. हा जर 1 पेक्षा छोटा आला तर याचा अर्थ काय की प्रतिमेची उंची कमी आहे आणि हिची वस्तूची उंची जास्त आहे, म्हणजे ती छोटी झालेली आहे. ओके. राईट. आता बघा की आपण एक बघितलेलं आहे की बहिर्वक्र आरशामध्ये, 1 मिनिट, बहिर्वक्र आरशामध्ये विशालन, 1 मिनिट, विशालन हे धन असल्यास प्रतिमा आभासी व सुलटी असल्याचे समजावे. म्हणजे काय, म्हणजे असं बघा, आता इथे पण टाकताना आपल्याला हे चिन्हांसहित टाकावं लागेल. ओके. म्हणजे जर प्रतिमा, आता बघा प्रतिमा जर आभासी असेल, सुलटी असेल तर ती वरती असते म्हणजे धन असते, बरोबर. आणि प्रतिमा जर वास्तव आणि उलटी असेल तर ती अक्षाच्या खाली असते म्हणजे ऋण असते, बरोबर. सो प्रतिमा जर आभासी असेल, प्रतिमा जर आभासी असेल तर HI काय असेल, धन. HI/HO. जर प्रतिमा आभासी आणि सुलटी असेल म्हणजे ती अक्षाच्या वर आहे आणि वरची अंतर आपण धन घेतो. सो प्रतिमा जर सुलटी आणि आभासी असेल तर हे धन असेल. आणि वस्तूची उंची, आता वस्तू आपण माहिती, वस्तू नेहमी आपण अक्षाच्या वरच ठेवतो म्हणजे वस्तूची उंची ही नेहमी धनच असते आणि वस्तूचं अंतर हे नेहमी ऋणच असतं. ओके. सो वस्तूची उंची नेहमी धन असते, मग हे तर धनच असेल. थोडक्यात काय, जर वस्तूची प्रतिमा आभासी किंवा सुलटी असेल तर विशालन धन असतं. म्हणजेच जर विशालन धन असेल तर समजावं की प्रतिमा ही आभासी आणि सुलटी आहे. पक्क लक्षात ठेवा, विशालन जर धन असेल तर प्रतिमा नेहमी आभासी आणि सुलटी. आणि जर विशालन ऋण असेल, विशालन ऋण असेल म्हणजे काय, आता हे तर धनच असतं म्हणजे हे ऋण झालं. म्हणजे याचा अर्थ काय
की प्रतिमा ही खालच्या बाजूला आहे म्हणजे वास्तव आहे आणि उलटी आहे. म्हणजे काय, जर विशालन हे ऋण असेल तर प्रतिमा ही वास्तवच असेल. ओके. आता बघा, बहिर्वक्र आरशाचं विशालन हे नेहमी धन असतं. का? कारण बहिर्वक्र आरशामध्ये आपण बघितलंय बघा, बहिर्वक्र आरशामध्ये प्रतिमा ही नेहमी आभासी आणि सुलटी असते, म्हणजेच HI हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. म्हणून मग बहिर्वक्र आरशाचं विशालन नेहमी धन असतं आणि अंतर्वक्र आरशाचं विशालन हे धन किंवा ऋण देखील असू शकतं. कारण काय? कारण अंतर्वक्र आरशाच्या याच्यात एकदा प्रतिमा सुलट असते म्हणजे त्यावेळी विशालन धन असेल, आणि इतर वेळी प्रतिमा नेहमी वास्तव आणि उलट असते त्यावेळी ऋण असेल. त्यामुळे अंतर्वक्र आरशाचं विशालन धन किंवा ऋण असू शकतं, पण बहिर्वक्र आरशाचं विशालन हे नेहमी धनच असतं. ओके, राईट. पुढचा जो टॉपिक आहे विद्युत चुंबकीय पटल, याच्यामध्ये मित्रांनो हे ॲक्च्युली सगळं वाचून पाठ करण्याची गोष्ट आहे किंवा लक्षात ठेवायची गोष्ट आहे, त्यामुळे हे मी शिकवण्यात काही पॉईंट नाही. याच्यात मी तुम्हाला दिलेलं आहे शॉर्ट नोट्समध्ये, याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअरच होणार आहे. हे सगळं सरळ पाठ करून टाकायचं, याच्यात मी टाईम वेस्ट करत नाही. पण गॅमा किरणं, एक्सरे, अल्ट्राव्हायलेट, व्हिजिबल, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्ज, हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, स्पेक्ट्रम आहे, याचे उपयोग नेहमी विचारले जातात. हे सगळे उपयोग डायरेक्ट पाठ पाहिजेत, त्याला पर्याय नाही. ओके. आणि त्याच्यात असं समजावण्यासारखं काही विशेष नाही आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही पाठ करायचं. राईट, परफेक्ट. अशा पद्धतीने आपण प्रकाशाचा जो पहिला उपघटक आहे प्रकाश, प्रकाशाचं परावर्तन आणि आरसे हे संपवलेलं आहे रॅपिड रिव्हिजनमध्ये. आता सगळ्या चॅप्टर्सचे जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण नंतर एका स्वतंत्र याच्यामध्ये घेणार आहोत रॅपिड रिव्हिजनमध्ये. न्यूमरिकल्स म्हणजे जी मॅथमॅटिकल उदाहरणं असतात त्याचं मी सेपरेट एक लेक्चर घेणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येक चॅप्टरच्या खालची उदाहरणं घेत नाही. राईट. सो दिस इज ऑल. थँक यू व्हेरी मच.